चोरली, ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती, त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली, चोराला मदत केली, त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला, तिकडे नितीश कुमारला फोडला, हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं, केजरीवालच्या मागे लागलेले आहेत, माझे राजन साळवी आहेत, वायकर आहे, सूरज चव्हाण आहे, किशोरीताई पेडणेकर आहेत, किती नावं घेऊ, अनिल परब आहे. मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली, येत आहेत आता आमच्याकडे, त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही? का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास, तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास, अभी भ्रष्टाचारों का साथ, गुंडों का साथ और मेरे दोस्तों का विकास, अशी नवीन घोषणा तुम्ही देते की काय? ही घोषणा द्यावी आता भाजपाने. आणि म्हणून तुमची डोकी मी काही जास्त तापवत नाही, या उन्हामध्ये आधीच तापलेत, पण त्या डोक्याने विचार करा. आणि जो एक तुम्ही पराक्रम केलाय, होय मी पराक्रम म्हणतो, विनायक राऊतांना तुम्ही निवडून दिले एकदा नाही दोनदा. हा पराक्रम मी एवढ्यासाठी म्हणतोय, जर विनायक राऊतांना तेव्हा तुम्ही निवडून दिलं नसतं तर इथे सुद्धा गुंडागर्दी किती प्रमाणात वाढली असती तर जरा विचार करा. वाढली असती ना. आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय, मग या गद्दार गुंड घराणेशाहीला तुम्ही विरोध करणार आहात की नाही, रोखणार आहात की नाही, हे आता या निवडणुकीत मला कळेल. म्हणून तुम्ही जसे या भर उन्हात सुद्धा इथपासून तिथपर्यंत सगळीकडे भरून गेलेला आहे. मी लढाईला उभा आहे तो माझ्यासाठी नाही, मी लढाईला उभा आहे तो तुमच्यासाठी उभा आहे. आणि मला खात्री आहे की या वेळेला सगळे जात पात धर्म म्हणजे सगळे हिंदू पण एकत्र आहेतच, मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेले आहे, ख्रिश्चन येत आहेत, सगळे आलेले आहेत. सगळ्यांना मी आवाहन करतोय की जात पात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया आणि देशावरती जे संकट येते ते कायमचं असं काढून टाकूया की पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही. ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाहीत, ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपा सरपंच पांगरे येथील भाजपा सरपंच वैष्णवी संतोष कुळिये यांचा माननीय उद्धवजी साहेब यांच्या प्रवेश केलेला आहे. याचबरोबर ही सभा या ठिकाणी राजेश शिवप्रतिमेस पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना माननीय छत्रपती शिवाजी महाराज की तसंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना